नमस्कार, जय हिंद, जय भारत. मी आपला स्नेही मित्र मल्हारसिंह अलीराव भालेकर. बदलता महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो. अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आहे. अवघ्या काही तासामध्ये या ठिकाणचा प्रचार थांबेल आणि खऱ्या अर्थाने 2 डिसेंबर रोजी मतदान राजा आपला मतदानाचा हक्क बजावून अंबड शहरातील येणाऱ्या 5 वर्षासाठी भवितव्य या आपल्या हाताने अधोरेखित करेल. आणि नक्कीच अंबड शहरातील ही जे येणाऱ्या काळामध्ये विकास मॉडेल असो किंवा येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याबाबत जी भूमिका असणार आहे तर त्याबाबत शिवसेनेचे अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत सना मुस्तकीम पटेल यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत. त्यांचे जे पतिराज आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपले बदलता महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत. मला एक सांगा साहेब की अंबड शहरातील ज्या मूलभूत समस्या आहेत त्याबाबत आपण काय अभ्यास केलेला आहे? सर्वात अगोदर सर्वांना जय महाराष्ट्र, अस्सलाम वालेकुम, जय मल्हार, जय शिवराय, जय भीम. मी अंबड शहरासाठी जे लोकांचं मी बघितलं की अंबड शहराला काहीच सुविधा भेटत नाही. पाणीचा प्रश्न असेल, लोकांना स्वच्छतेचा प्रश्न असेल, रोड रस्त्याचा प्रश्न असेल, व्यापाऱ्याचा प्रश्न असेल. मी तुम्हाला असा शब्द देतो की मी निवडून आल्यावर अंबड शहरात 24 तास पाणी देणार आहे आणि अंबड शहरामध्ये मी स्वच्छ रस्ते करणार आहे. व्यापाऱ्यांसाठी मी एक चांगला कॉम्प्लेक्स बनणार आहे 200 दुकानाचं. आणि त्यानंतर मी स्मार्ट सिटी अंबड शहरात बनवणार आहे अंबड शहराला. आणि एक इंग्लिश शाळा नगरपालिकेच्या माध्यमातून मी अंबड शहरात करणार आहे, कारण की गरीब लोकांना पण उच्च दर्जाचे शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि मला लोक निवडून देतील मला अशी भावना आहे, कारण की तुम्ही आता बघा लोकांमध्ये परिवर्तनाची भावना निर्माण झालेली आहे आणि सगळे समाजाचे लोक माझ्या सोबत आहे. त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की लोक मला आता निवडून देतील. आणि खऱ्या अर्थाने अंबड शहरांना ज्या समस्या होत्या, ज्या ग्रासलेल्या समस्या होत्या त्यामध्ये जनतेमध्ये जे परिवर्तनाची लाट आहे ती नक्कीच आपल्या रूपाने होईल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अंबड शहराचं एक रोल मॉडेल आपण सादर केलेलं आहे. त्याच माध्यमातून मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छित आहे? मतदारांना मी आव्हान असं करतो की कोणीही भूलथापाचा बळी करू नये, कारण की असा आजचा प्रकार माझ्या कानात आला की इलेक्शन कार्ड समोरचे जे लोक आहेत ते इलेक्शन कार्ड जमा करायला लागले. त्यांना जास्त सत्तेचा गुर्मी जी आलेली आहे ते गुर्मी जनता उतारणार आहे, त्यांना माहीत झालेलं आहे की आता इलेक्शन कार्ड लोकांचे जमा करून पैसे वाटण्याचा प्रकार त्यांनी आता चालू केलेला आहे. लोकांच्या कडून मतदानाचा अधिकार हिसकून घेण्याचा प्रयत्न त्यांचा जे चालू आहे ते मी कदाचित होऊ देणार नाही, कारण की लोक त्यांच्या घरात घुसून मतदान कार्ड पण घेणार आणि त्यांना पण घरात घुसून काढणार. मी एवढा विश्वास नक्की देतो. कोणी घाबरू नका, मतदान कार्ड कोणी त्याच्याकडे जमा करू नका. मी असं आव्हान करतो, तुम्ही हक्काने मतदान करा, बिनधास्त मतदान करा. मी तुमच्या सोबत आमचे जिल्ह्याचे नेते अर्जुनभाऊ खोतकर, एकनाथदादा उडान, आमचे अब्दुल सत्तार साहेब असतील, सगळी शिवसेना मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील, ते आपल्या सोबत आहे. तर कोणी घाबरायची गरज नाही. नक्कीच आपण जे मतदारांना एक आव्हान केलेलं आहे की न डगमगता, न घाबरता आणि कच्चे आमिषाला बळी न पडता अंबडच्या येणाऱ्या भविष्याच्या काळासाठी आपण सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रशासनाने याची दखल घेण्याची गरजेची आहे. एका मोठ्या पदाचे जबाबदार व्यक्तीनं त्यांनी या ठिकाणच्या ज्या समस्या त्या सांगितलेल्या आहेत याबाबतही निवडणूक विभागाने याबाबत जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. आमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.